धन्यवाद सचिन. सामना रंगतोय मैदानावर. GKSC विपक्ष GDSC या दोन संघांच्या बाजूनं GKSC आणि GDSC या दोन संघांच्या बाजूने सामना. सर संजय राघवेकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपी आणि गोलंदाजी बरकवर गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. आजच्या दिवसातील 8 सामना मैदानावर खेळवला जातोय. फटका मैदानावर बसलाय. सर संजय राघवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे भाई बजाव. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र सुमित मैदानावर पावलं टाकतोय. सुंदर चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव संख्येनं श्री गणेश झालाय. धावपलकावर निर्धाव चेंडूवर 22च्या स्वरूपात एक धाव. शुभमने सुरुवात केली मैदानावर. सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. सुरू एक क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलं मैदानावर. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. शुभम संच होतं कॉमेंट्री बॉक्स दूर खंड पुन्हा एकदा. सुपला शॉट, सुपला शॉट न काम केलंय मैदानावर. चौकारासाठी फटका. डीजे भाई बजाव. आपीचं स्वागत. आपीची कोलबट टप्प्यावर चेंडू. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात कास्कर स्क्रीनवर. एकेरी धाव संख्येनं सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 8 आले. एका चौका 1 चौकार. आपीचा सुमित संच होतो स्ट्राईकला. प्लेस्टिकच्या बाहेर चेंडू. पंच 2 हात संबंध करतायत. स्वेल चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव संख्येनं 9 धावा धावफलकावर. निर्धाव चेंडून पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. अधिभार्य पॉवर प्ले षटकाचा सांघिक धावफलकावर फक्त 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हा लेखा सगळा.
गोलंदाजी बारीक बारीक गोलंदाज सज्ज होतोय संघाचा सर सेनापती गोपाल गडेकर सज्ज होतोय. पुढे सलसत सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक रघुनाथ कासकर स्क्रीनवर येते. परतीची फेक एकीने धावसंख्येच्या एक या धावसंख्येने 10 धावा धावफलकावर. सामना अतिशय रोमांचक होईल. अग्रस्थानवर राहण्यासाठी एका बाजूने GKSD संघाला हा महत्वाचा सामना आणि स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी GDSC संघाच्या बाजूने अतिशय महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी गोपाळ गडेकरची. इष्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतात. स्वेर चेंडूचा इशारा करतात. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावर. पश्चिमचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. अकरा धावा धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन करतोय. सेन्सिबल क्रिकेट लक्ष दिलंय कारण समोर आपी आहे. आपीची चेंडूपळी तळपली आहे मैदानावर. जास्तीत जास्त चेंडू त्यानं पेस करावे. अजून एक खेळाडू येणं बाकी आहे. आता थोडासा मागे राहिलाय. अंबाजी येणं बाकी आहे. विस्फोटक फलंदाज म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजी आहे GDSC संघासमोर. GKSC संघाला गोलंदाजी प्रभावशील करावी लागेल कारण कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल GDSC संघाला GKSD संघाला. कारण एका बाजूने विचार केला या मैदानावर टॉस विन झालाय. मैदानावर GKSC संघ निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. सूर्य मावळतीकडे जाईल. हवेचा वेग कमी होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं मोठे फटके मारणं हे अवघड होतील. अशा वातावरणात प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करत असताना कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल. फटका फसलाय आपेचा. क्षेत्ररक्षक स्केदवर संद्रुत उर्फ पप्पू स्केदवर झेलबाजच्या स्वरूपात संघाचा तरडार. बॅक टू द पॅव्हिलियन. आपेट बाय DJ बजाव. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मरकरी गोलंदाज सज्ज होत आहे. रघुनाथ कासकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला सुमेत स्ट्राईक एडला अंबाजी कोहडारकर. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक सज्ज होत आहे. रघुनाथ कासकर बाहो भाऊवर आक्रमण की फटका फसलाय. सेफ अँड स्क्रीन बार संद्रुत उर्फ पप्पू. बॅक टू द पॅव्हिलियन. सुमित भाई DJ
खोलवर टप्प्यात चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। एका बाजूला या मैदानावर एकेरी अंपायरनं जास्तीत जास्त चेंडू पेस करावे लागतील। एक या धावसंख्येनं 15 धावा धावफलकावर। गती परिवर्तनाचा चेंडू मैदानाबाहेर। रघुनाथ कासकरचं स्वागत। शर्तीचे प्रयत्न संद्रुत उर्फ पप्पूचे चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी। बावीस धावा धावफलकावर येणाऱ्या कालखंडात एका बाजूला धावसंख्येला रोखावं लागेल। जीकेएसटी सगळं या मैदानावर जीडीएसटी सगळं या मैदानावर पळचर करतोय। सुंदर फटका फसलाय सेफ पॅड स्क्रीनवर। सुरेश पद्धतीचं झेल टिपला ते बॅक टू द पॅव्हलियन। जीकेएसटी या मैदानावर एका बाजूला कमी धावसंख्येत रोखावं लागेल आणि जीडीएससी संघाला एका बाजूला अंबाजीनं जास्तीत जास्त चेंडू पेस करावे लागतील। फलंदाज माघारी परततोय झेलबादच्या स्वरूपात। नवीन खेळाडू मैदानावर सर्वेश समीर मैदानावर पाऊल टाकतोय। बावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅट चलकिशी लेबट कट क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावर। काय क्षेत्ररक्षण केलं दोन्ही। एका बाजूला शॉर्ट थर्ड बॅट क्षेत्ररक्षकानं बॅकअप सुरेख पद्धतीचा दिला। सुंदर क्षेत्ररक्षण कारण जी चूक झाली होती अगोदरच्या सामन्यामध्ये 4 धावा गेले होते त्यानंतर धावसंख्येला या ठिकाणी एका बाजूला गती मिळाली होती मैदानावर आणि ती चूक आम्ही परत नाही करणार हे इरादे स्पष्ट करत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 22 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या बदल्यात अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी बरकवर गोलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळेल। समोर आहे अंबाजी कोणारकर एका षटकाराच्या जोरावर मैदानामध्ये लढत करतोय। दुसऱ्या बाजूला समीर ही जोडी मैदानावर आपी माघारी परतला। सचिन राघवेकर पहिल्याच चेंडूवर बाद। त्यानंतर एका बाजूला थोडीशी क्रमावर लागली आहे पण सुरेख खेळाचं प्रदर्शन उर्वरित 18 चेंडू आहेत। धावफलकाचा विचार केला धावफलक सुरक्षित पाहायला मिळतोय। 22 धावा धावफलकावर आपल्याला 18 चेंडूमध्ये पण गडी बाद झाले पण अंबाजी कोणारकरला ह्या 18 चेंडूतील जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील। 3 ते 4 मोठे फटके पाहिजेत आणि एका बाजूला 2 ते 3 मोठ्या फटक्यापासून वाचावं लागेल। ते मात्र जीकेएसटी संघाला या मैदानावर जीडीएसटी संघ या मैदानावर नाणेफेक घातल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय। केतन सच होते पुन्हा एकदा। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। वेगवान पद्धतीचा चेंडू दीर्घाव चेंडू सागता गेले बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता मैदानावर। दीर्घाव चेंडू चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय। रिवर्स स्वीपचा फटका जी चूक केली होती पुन्हा तीच चूक मैदानावर फलंदाज अंबाजी कोणारकर करतोय। अंबाजीकडे क्षमता आहे तो कुठच्याही क्षणी फलंदाजी करू शकतो आणि जी फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या केतन सुरुवात सुरेख पद्धतीची केली आहे मैदानावर। सुंदर चेंडू पाहायला मिळाला। सुंदर चेंडू टप्पा पडला तर चेंडू थोडीशी उंची घेतली आहे मैदानावर। 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो। 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले। अंबाजी कोणारकर सज्ज होतोय पुन्हा एकदा हलक्या हाताला घेऊन करतोय। सुंदर क्रिकेटकडे लक्ष दिले कारण पहिले 3 चेंडू निर्धाव गेलेत आक्रमण करत असताना आणि त्यानंतर एका बाजूला संयम विकेट लक्ष द्या। 1 या धावसंख्येनं 23 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ समाप्त उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी। 23 धावा धावफलकावर हा लेखाचोका जीडीएसटी संघाच्या या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना
खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानावर फटका बसलाय सेफ अँड स्क्रीनवर दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलाय हे जर झेल सुटलं असतं तर मैदानामध्ये गोपाळ गडेकर आक्रमक झाला होता सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं 23 धावफलकावर समीर बॅक टू द पॅव्हिलियन एका बाजूला आणि नवीन खेळाडू अजून एक षटकाराचा बादशाह कर्णधार येणं बाकी आहे कृष्णा पेकेन मैदानामध्ये पावलं टाकतोय डीजे बॅटची लेमन कट क्षेत्ररक्षकानं केलेली चूक कुठेतरी क्षेत्ररक्षकाला अंबाजीचं झेल असल्यामुळे उत्साहाचं निर्माण झालं होतं उत्साहाच्या रूपात मी जल्लोष करणार झेल पकडणार ज्याचं मैदानामध्ये मोह आवरला नाही आणि न आवरलेला मोह मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या तगड्या फलंदाजाला जीवदान देऊन केलं एक या धावसंख्येनं पावशतकी खेळ पूर्ण होते 25 धावफलकावर पिकेत उर्फ कृष्ण हा मैदानावर सज्ज होतोय अगोरात कासकश मोठा फटका पाहायला मिळतोय फटका फसलाय कृष्णाची दिल की धडकन वाजली धोक्याची घंटा बॅक टू द पॅव्हिलियन कृष्णा भाई डीचे बजाव विघ्नेश सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली टप्प पडला तर चेंडू या ठिकाणी उंची घेतो अतिरिक्त त्यावेळी दंडात्मक केलंय गोलंदाजाला पल्सारे स्वेरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं 26 धावफलकावर 26 धावफलकावर आडव्या भेटणं फटका खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र जर एका बाजूला या मैदानावर परतीची फेक भाऊची थोडीशी आक्रमक अजून असली असती तर प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच्या बोनसच्या 4 धावा मिळाल्या असत्या एक या धावसंख्येनं 27 धावफलकावर अंबाजी कोणार्कर स्ट्राईकला आज लढत मैदानावर आडव्या बॅटला फटका क्षेत्ररक्षकानं पुन्हा झेल सोडलाय
दिवस बदललाय, संध्याकाळ बदलली आहे मैदानावर. अंबाजीचं लक फॅक्टर चालू झालंय मैदानावर. कारण अंबाजी कोडारकरला 2 जीवदान. सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 28 धावफलकावर. या स्लॉक ओव्हर मध्ये जर अंबाजीनं 2 मोठे फटके मारले तर मी म्हणेन जीके एसडी संघाला थोडीशी टोटल फायटिंग होईल. आणि सुटलेले झेल या मैदानावर बरंच काही सांगून जातील येणाऱ्या कालखंडामध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. केतन स्ट्राईकला, नो स्ट्रायकर एंडला अंबाजी कोडारकर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका थोडासा फसलाय मैदानावर. क्षेत्ररक्षक दूर आहे थोडासा. 2 बॅट्स डॅमेज चेंडू संभाळतो. एकेरी धावसंख्येने पावलं वळलीत. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5व्या षटकाची 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 29 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 जीवदानावर अंबाजी कोडारकर खेळतोय आणि शेवटचं षटक आहे. आणि शेवटचं षटक कोणाकडे असेल मैदानावर? साहिशकडे असेल, आयुषकडे असेल एका बाजूनं. मग बहुतेक करून आयुषकडे असेल, कारण आयुषनं सुरुवात सुरेख पद्धतीची केली होती मैदानावर. कामगिरी केली आहे एका नवदीप खेळाडूनं. आणि आयुष संच आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं संच होईल. अंबाजी आणि त्याच्या साथीला मैदानावर केतन खेळतोय. या मैदानावर बोलबाला चालवलाय. सांघिक धावफलकावर 29 धावफलकावर. या षटकात 2 मोठे फटके पाहिजे. जे 2 जीवदानं मिळाली आहेत अंबाजीला, त्या जीवदानाचा फायदा उठवावा लागेल. कारण आज सकाळच्या सत्रापासून संध्याकाळचं सत्र गाजवलं पेपडे एका बाजूला. ते मात्र रापोस बॉईज संघानं काय फलंदाजी केली, गोलंदाजी केली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख पद्धतीचं गेलं. ज्यावेळी हे तिहेरी संगम एकत्र एकजुटीनं आपल्याला एका ताकदीनं करताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक, त्यावेळी संघ हा उच्च क्रमांकाला पाहायला मिळतो. मोठा फटका, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीजे वही बजाव. मैदानावर ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक भाऊला हाय हॅलो करत चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. पंचांचा नो चेंडूचा इशारा. ओव्हर स्टेप आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू असेल येणारा. सांघिक धावफलकावर 36 धावफलकावर. आयुष थोडासा दडपणाखाली पाहायला मिळतोय. मी प्रथमतः म्हटलं होतं शेवटच्या स्लॉक ओव्हर मध्ये 1-2 जर मोठे फटके आले, कारण सूर्य मावळतीकडे गेलाय, त्यापासून हवेचा वेग थोडासा कमी झालाय. 45 जरी धावा जमले तरी फायटिंग टोटल असेल मैदानावर. फ्री हिटचा चेंडूवर जरूर फटका फसलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा या धावफलकावर. 6 गड्यांच्या मोबदल्या आहेत. ज्याला मिळाली आहेत 2 जीवदानं, तो खेळाडू मैदानावर अंबाजी कोडारकर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, शॉर्ट अँड पुल, फाईन लेगला चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीजे. फायटिंग टोटल उभी झाली आहे. जी के एसडी संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये थोडस वातावरण अवघड होईल. सुटलेले झेल अंबाजी कोडारकर संचवतो स्ट्राईकला. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर राहतोय. चेंडू बसून नो बॅट्स डॅमेज चेंडू संभाळतोय. वेगानं परतीची फेक आपल्याला पाहायला मिळते. गोपाल गडेकरच्या दिशेने एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये 45 धावफलकावर. जी बातचीत झाली होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ते बातचीत अनुसरून या ठिकाणी या मैदानावर मात्र सुंदर पद्धतीचं खेळीचं रूपांतर केलंय. मिळालेलं जीवदान, भाऊनं 2 वेळा आउट केलं होतं अंबाजीला. सुटलेले झेल आणि एका बाजूला अंबाजी कोडारकरनं मी प्रथमतः म्हटलं होतं आज लग बदललंय संध्याकाळच्या सत्रात अंबाजीचं.
सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अंबाजी कोडरकर बॅक टू द पॅव्हिलियन. पण अंबाजीनं काम केलं, सुटलेले झेल आणि त्यानंतर 2 मोठे फटके. सुंदर काम केलं पाहिजे बराबर. बाबतीनंतर सांघिक धावफलकावर 45 धावा धावफलकावर गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. ऐकूया आपण एक सुंदर आवाज फ्रॉम सावंतवाडी. सचिन सावंत. असेल शांतो आणि सर्वेश थोडे बाजूला व्हा. तह दिल के साथ हार्दिक स्वागत फिर से एक बार एक बेहतरीन रोमांचकारी प्रतियोगिता यहाँ पर नजर आते हुए.
मुकाबला शुरू होता हुआ 46 रनों की है आवश्यकता। नए बल्लेबाज एक और एक गोपाल और स्ट्राइक एंड के ऊपर शुभम नजर आते हुए। शुभम और गोपाल ये जोड़ी मैदान के भीतर, गेंदबाजी के मोर्चे के ऊपर कृष्णा नजर आएंगे। पिक इन कृष्णा नजर आएंगे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। 55 नंबर की जर्सी पहने हुए नजर आते हुए आप भी को देख सकते हैं आप। 90 नंबर की जर्सी शायद मिडाउन के रीजन में। इस बार अच्छी गेंद लाजवाब नजर आती हुई। पहले गेंद उछाल लिया, गेंद ने सवाल पूछा बल्लेबाज को और गेंद जाकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ। पहले गेंद नो। नजर आती हुई और उस नो गेंद के बाद रन संख्या रुकती हुई। एक रन मिलता हुआ नो के तहत, लेकिन लगभग पहले गेंद डॉट निकल चुकी थी। नो गेंद का इशारा निकला उसके बाद, यानी कि एक रन पहले गेंद के ऊपर शुरुआत होती हुई दूसरी इनिंग की। इस बार ऑन साइड के ऊपर शॉर्ट गेंद का इस्तेमाल, उसके पूरे तरफ बड़ा स्ट्रोक नजर आता हुआ। चार रनों के साथ रन संख्या बदलती हुई। फिर से एक बार उठाकर खेलने का प्रयास। इस बार अच्छी गेंद, लाइन लेन थोड़ी सी ऑफ स्टिक के बाहर नजर आती हुई। इसी वजह से डॉट गेंद नजर आती हुई। एक और 5 रन। दो गेंदों के ऊपर 5 रन बनते हुए सफल हुए। उसके बाद इस बार खेला शॉर्ट गेंद के खिलाफ एक और अच्छा स्ट्रोक फाइन लेग के रीजन में। इस बार गेंद जाते हुए बाउंड्री लाइन के बाहर, कपल ऑफ बाउंसेस से 4 रन मिलते हुए और इन 4 रनों के साथ टीम का टोटल और आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर पहुंचती हुई 9 रन के ऊपर बची है 33 गेंदें जीतने के लिए 37 रनों की रहेगी आवश्यकता। थोड़ी सी खराब गेंदबाजी, लगातार वाइड के शॉर्ट गेंद नजर आती हुई पिक इन की ओर से। यह अच्छी गेंद शायद अपील हुई, वहां पर पैरों के ऊपर टकराई थी गेंद, इस वजह से अंपायर जी ने इशारा करके बता दिया नॉट आउट है बल्लेबाज। नॉट आउट के रूप में एक और गेंद डॉट वहां पर नजर आते हुए। रन संख्या में बदलाव नहीं रहेगा, रन संख्या थमती हुई 9 के ऊपर। अब तक 2 चौके देखने को मिले। इस बार अच्छी गेंद बिल्कुल सामने की तरफ खेला। 1 रन जरूर निकलता हुआ, 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 10 के ऊपर पहुंचती हुई। 10 रन टीम का टोटल वहां पर नजर आता हुआ। गेंदे लगभग 5 गेंदें समाप्त होती हुई। दस रन। गोपाल इस बार ऑन साइड के ऊपर गेंद को खेला, खिलाड़ी है तैनात लगभग मिड विकेट के रीजन में गेंद के ऊपर आते हुए। तब तक 2 रन भागकर पूरा करने का प्रयास नजर आता हुआ। 2 रनों के साथ टीम का टोटल और आगे बढ़ता हुआ, टीम का टोटल पहुंचता हुआ 12 रन के ऊपर।
एक ओवर की समाप्ति, रन संख्या 12 रन, जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। इस बार अच्छी गेंद नजर आते हुए शुभम के लिए अंदर की ओर निकली गेंद, अच्छी गेंद वहां पर नजर आते हुए, इसी वजह से एक और डॉट गेंद नजर आते हुए। एक और अच्छी गेंद वहां पर नजर आते हुए, नो गेंद का इशारा निकला वहां पर अंपायर की ओर से। नो गेंद यानी कि फ्री हिट का मौका रहेगा जरूर, बड़े रन बन सकते हैं यहाँ पर। गोपाल के पास मौका रहेगा, जल्द से जल्द इस मुकाबले को समाप्त करना होगा। जैसे जैसे सूरज ढलेगा बड़े स्ट्रोक के ऊपर दरकार नहीं रहेगी। इस बार ऑन साइड के ऊपर गेंद को उड़ाया, गेंद हवा में, प्रयास बेहतरीन था वहां पर, लेकिन गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। कुल मिलाकर 6 रनों के लिए लाजवाब हिट वहां पर, फ्री हिट का पूरा फायदा उठाया, टीम का टोटल पहुंचाया 20 के ऊपर। जीतने के लिए उन 28 गेंदों के ऊपर बचे मात्र केवल 26 रन। डीजे गेंदबाज वहां पर थोड़े से दुविधा में नजर आते हुए, इस बार अच्छी गेंद, कम बैक किया वहां पर गेंदबाज ने। गोपाल के लिए चकमा देने वाली गेंद, दादा एक अच्छी गेंद, उसके बाद नो डाली, उसके बाद छक्का निकला, उसके बाद फिर से एक बार अच्छी गेंद। अब तक 7 रन नजर आते हुए। टॉस के लिए आना होगा यहाँ पर शुभम फ्रेंड सर्कल और रैपोस बॉयज टीम को। वाइड गेंद नजर आते हुए, रैपोस बॉयज बनाम शुभम फ्रेंड सर्कल, यह अगला मुकाबला होगा। चलिए दोनों ही टीम के कैप्टन आपको यहाँ पर आना होगा, टॉस के लिए आप यहाँ पर आ जाइए। इस बार ये फुल टॉस गेंद पैरों के ऊपर टकराई, अपील होती हुई लेग बिफोर विकेट के लिए। अपील देखना होगा क्या है वहां पर, शायद इंपैक्ट स्टंप्स के ऊपर नहीं था, इस वजह से अंपायर ने इस अपील को नकारा। फुल टॉस गेंद, अगर ये थोड़ी सी इधर उधर होती गेंद तो बिल्कुल सामने पा सकते थे और उसके बाद विकेट मिल सकता था, लेकिन रन संख्या 22 के ऊपर डबल फिगर 22 रन नजर आते हुए 1.4 ओवर की हुई समाप्ति। इस बार ये अच्छी गेंद, बिल्कुल सटीक गेंद नजर आती हुई, यॉर्कर लेंथ का इस्तेमाल किया गया। 1 रन निकलता हुआ, 1 रन के साथ टीम का टोटल और आगे बढ़ता हुआ 23 रन के ऊपर टीम का टोटल नजर आएगा। 1.5 ओवर, ये मुकाबला कितने जल्दी समाप्त होगा इसके ऊपर दारोमदार रहेगा। 25 गेंदों के ऊपर 23 की आवश्यकता। एक और बड़ा हिट लगाने का प्रयास, हवा में गेंद, खिलाड़ी है वहां पर तैनात, शायद वंस माउस गेंद को कैरी करेंगे, तब तक 1 रन निकलता हुआ। क्या दूसरे के लिए पलटेंगे बल्लेबाज? जी नहीं, 1 ही रन के ऊपर संतुष्ट। और उसके बाद रन संख्या की बात की जाए, रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद 24 के ऊपर, यानी कि 24 गेंदों के ऊपर अभी भी 22 रनों की आवश्यकता। जल्द से जल्द टॉस के लिए आप आ जाइए। शुभम फ्रेंड सर्कल वर्सेस रैपोस बॉयज, दोनों टीम के कप्तान, आपको टॉस के लिए यहाँ पर आना होगा।
आउट स्विंग देखने को मिला और वहीं पर चकमा खाए गेंदबाज बल्लेबाज और उसके बाद 27 रन नजर आते हुए टीम के टोटल में। रॅपोज बॉयज टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस। रॅपोज बॉयज संघाचा कॅप्टन विनंती असेल टॉस साठी आपण या। इस बार शफल हुए थे, ऑफ स्टिक को छोड़ा था, कवर किया था वहां पर बल्लेबाज शुभम ने और स्ट्रोक लगाने का प्रयास किया था और उसके बाद डॉट गेंद निकलती हुई बल्ले के ऊपर आई नहीं। इस बार हवा में खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, थोड़ी सी गेंद दूर रही वहां पर बल्ले से, स्लॉट में नहीं आई। अगर बल्ले के ऊपर आती तो बिल्कुल बड़े स्ट्रोक बन सकते थे इस रन के ऊपर, लेकिन फिलहाल डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी समीर की ओर से। 27 रन टीम का टोटल यानी कि 19 की आवश्यकता। आगे बढ़कर खेला, हवा में दो खिलाड़ियों के बीच में से सुई में से धागा बिरोता है उस तरह से गेंद को खेला। 6 रन अर्जित किए अपनी टीम के और जीत का टोटल कम किया। 19 गेंदों के ऊपर मात्र 13 रनों की आवश्यकता। रॅपोज बॉयज टीम संघाचा कर्णधार चला टॉस साठी या। रॅपोज बॉयज संघाचा कर्णधार विनंती असेल टॉस साठी या। आपला अपोनेंट टीम कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे विनंती असेल रॅपोज बॉयज संघ आपण लवकरात लवकर टॉस साठी या। रोहित तुम्हाला विनंती असेल, अन्यथा आपल्या ओव्हर्स कमी होतील याची आपण नोंद घ्या। या ठिकाणी पेनल्टी असेल आपल्याला। चेतन आणि रोहित आपण कृपया नोंद घ्या, आपण आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा। आगे बढ़कर खेलने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, लेकिन 1 रन जरूर बनता हुआ। क्या दूसरे के लिए वापस लौटेंगे? जी हाँ, दूसरे के लिए लौटे। थ्रो वहां पर कलेक्ट नहीं हुआ कीपर से और उसके बाद खामियाजा भुगतना पड़ता हुआ। कुल मिलाकर मिलते हुए इस गेंद के ऊपर 2 रन, 2 रनों के साथ रन संख्या पहुंचती हुई 35 के ऊपर, यानी कि जीतने के लिए अब मात्र 18 गेंदे 11 रनों की आवश्यकता। रोहित टॉस घे ना। रॅपोज बॉयज रोहित। जीतने के लिए बचे 18 गेंदों के ऊपर 11 की आवश्यकता। 11 रन रिक्वायर्ड, नवीन 18 डिलीवरीज, 18 बॉल बचे हैं। स्ट्राइक एंड के ऊपर गोपाल नजर आते हुए। इस बार हवा में बड़ा स्ट्रोक निकला गोपाल के बल्ले से। कोई मौका नहीं किसी भी खिलाड़ी के पास इस गेंद को रोकने का। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। सात रन और चाहिए होंगे। ऑन साइड के ऊपर इस बार स्ट्रोक को अंजाम दिया। एक और बार वहां पर रन निकलेंगे। सोलह गेंदों के ऊपर 5 रनों की आवश्यकता। इस बार सुपला शॉट लगाने का प्रयास, लेकिन बल्ले के ऊपर गेंद आई नहीं थी। इस स्ट्रोक के लिए आपकी नजर बेहतरीन होनी चाहिए। जब आप स्टांस बदलते हैं तब आपको नजर गेंद के ऊपर टिकाई रहनी आवश्यक। रोहित चला टॉस साठी या मित्रा, लेट होतंय थोडस। फुल टॉस, गेंद इशारा नो का निकलेगा, लेकिन
गेंद बाउंड्री लाइन के बाहर, यानी कि जो आवश्यकता थी, जो दरकार थी, उस दरकार को पूरा करेंगे वहां पर शायद बल्लेबाज। 1 रन की आवश्यकता रहेगी यहां से अगर जीतने के लिए देखा जाए तो। 1 रन मुकाबला जीता वहां पर अगर बात की जाए तो। लगभग बल्लेबाजी करने वाली टीम ने रनों को चेस किया, शायद लग रहा था शाम के वक्त में यह मुकाबला आसान नहीं रहेगा, लेकिन इस मुकाबले को जीता